नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबई महापालिका सार्वजनिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार रेखा संतोष सुतार यांची प्रचार रॅली शिरवणे विभागात काढण्यात आली आहे. प्रभाग 21 ब मधील उमेदवार रेखा सुतार यांच्या काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीत काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुतार, तुर्भे ब्लॉक अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाचा विजय असो. कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षाचा विजय असो. निवडून येणार कोण? सुतार मॅडमचे आहेच कोण? काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा रेखाताई सुतार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रेखाताई सुतार आगे बढ़ो. प्रभाग 21च्या काँग्रेसच्या उमेदवार रेखा सुतार यांची आज प्रचार रॅली निघाली आहे. त्यांच्याशी आपण थेट बोलूया. काय मुद्दे घेऊन ते प्रचारात उतरलेले आहे, कशा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे. मॅडम, कधीपासून आपला प्रचार सुरू आहे, कशा प्रकारची प्रचार रॅली आज काढलेली आहे, लोकांचा कशा प्रकारे तुम्हाला पाठिंबा मिळत आहे? नमस्कार, मी सौ रेखा संतोष सुतार इथली स्थानिक उमेदवार असून प्रभाग क्रमांक 21 ब मधून काँग्रेसच्या निशाणीवर मी लढत आहे. पण या प्रभागातून मी स्वतः भूमिपुत्र असून माझ्या पाठीमागे या गावातील सर्व भूमिपुत्र लोक जे गेल्या 10 दिवसापासून जो आम्ही प्रचार करत आहोत त्या प्रचारामध्ये मला असं दिसून येते की सगळे लोक माझ्या पाठीमागे खूप मोठ्या संख्येने उभे आहेत आणि येत्या 15 तारखेला आमच्या हाताच्या पंजाच्या समोरील बटन दाबून मला विजय करतीलच. हाताच्या पंजाच्या समोरील बटन दाबून मला विजय निश्चित करतील असा उमेदवारांचा विश्वास आहे. काही पदाधिकारी काँग्रेस त्यांच्याशी थेट बोलूया. तर कशा प्रकारे आपला प्रचार सुरू आहे, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 21 मधील आमच्या भगिनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रेखा संतोष सुतार ह्या उमेदवार प्रचंड तळागाळापासून काम करणारे व्यक्ती, हॉस्पिटलचे कामं असो, ग्राउंडचे असो, इतर जे काही कामं येतात, जे जनतेचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न रेखा सुतार करतील हे आम्हाला काँग्रेस पक्षाला खात्री आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याबरोबर काँग्रेसचे नवीन उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. संतोष सुतारशी असं काय सांगाल, काय मुद्दे घेऊन आपण प्रचार उतरलेला आहे? शिरोळे कशापासून मुक्त करायचं आहे आणि आपल्या उमेदवाराला कशाप्रकारे निवडून आणणार आहात? प्रथमतः आमच्या गावातली एक समस्या आहे, बाराणे लॉज. बाराणे लॉजला MIDCमध्ये स्थलांतर करण्यासाठी आपण पत्रावर केलेलं आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत आपण लेटर दिलेले आहेत आणि मला त्याचे उत्तरही आलेले आहेत. सदरून यानंतर म्हणजे एक आपल्याला ताकद हवी असते, ती ताकद महानगरपालिकेमध्ये प्रश्न उचलण्यासाठी आमच्या सौ रेखा सुतार यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. एखाद्या माणसाने जर 100% वाणिज्य वापर केलं तर महानगरपालिका व प्रशासन त्याच्यावर कारवाई करते. पण आमच्या गावामध्ये 16 बार आणि 16 लॉज आहेत, ते 100% 12.5%मध्ये आहेत आणि त्याचा 100% वापर वाणिज्य करतात. त्यांना वेगळा नाही आणि प्रकल्प असताना वेगळा नाही, हे आम्ही चालू देणार नाही. यासाठी लढा आहे. गावामध्ये आमच्या प्रभागात शिरोणे गावामध्ये स्वच्छतेची फार हे आहे. 60 ते 70 कामगार आहेत, पण नियोजन शून्य, काही नियोजन नाही. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कचरा साचलेला असतो. म्हणजे 60 ते 70 कामगार असताना देखील या ठिकाणी नियोजन स्वच्छता होत नाही. ड्रेनेज लाईनचे पाईप 20 वर्षापूर्वी टाकलेले आहेत. त्यावेळेला सिंगल घरं होती, आता ती 4-4, 5-5 माले झाली. तर ड्रेनेज लाईनला किमान मोठ्या आकाराची ड्रेनेज लाईन रोज 4 ते 5 तक्रारी असतात. ड्रेनेज लाईन फुल झाले, चॉकअप झाले, काढायचं आहे. ह्या समस्या कोण सोडवणार? त्यासाठी रेखा सुतारला आम्ही इथं केलेलं आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो आणि काम करत राहतो आणि काम करत राहणार. मी प्रकल्पग्रस्त आमच्या ग्रामस्थांना निवेदन सोडलेलं आहे की जर हार या जे काही असू दे, पण जे आम्ही आव्हान दिलेलं आहे, आम्ही अहवालामध्ये दिलं आहे, त्या अहवालावर आम्ही काम करणार आहोत आणि जिंकलो म्हणून विसरणार नाही आणि हारलो म्हणून पण विसरणार नाही. आमचं काम आहे समाजसेवेचं. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या माध्यमातून चालणारी काँग्रेस आहे. सर्व धर्म समभाव मानणारी काँग्रेस आहे आणि या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत.
शिवणे गाव बारमुक्त लॉजमुक्त करण्याकरता आणि गावाची साफसफाई करण्याकरता रेखा सुतार यांना काँग्रेसच्या तिकिटावर मैदान उतरलं असल्याचं संतोष सुतार यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन इक्बालसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.